मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधले पुढील एक्झाम्पल घेणार आहे. पण त्याआधी आपण काय करणार आहे, जर टॉपिक तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आहे त्याची थोडी रिव्हिजन करून घेणार आहे. ठीक आहे. तर आपला पहिला टॉपिक होता नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर नेचर ऑफ रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला डेल्टा माहिती असणं खूप आवश्यक आहे. डेल्टा म्हणजे काय असतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. तर डेल्टाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा 0 येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते. त्यानुसार नेचर ऑफ रूटचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार काय बघा, ते लिहूया. इफ डेल्टा इज पॉझिटिव्ह देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ठीक आहे. डेल्टा जर पॉझिटिव्ह आला तर रूट्स कसे असतील, रियल नंबर आणि अनइक्वल असतील. सेकंड, इफ डेल्टा इज 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल नंबर येतील आणि दोघी सारखे असतील. ठीक आहे. थर्ड, इफ डेल्टा is negative then roots are not real. रूट्स रियल नंबर येणार नाहीत. रियल नंबर नाही म्हणजे काय, त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर. जे रियल नंबर येणार नाहीत त्यांना आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. ते आपल्याला 11वीला शिकायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टॉपिक क्लिअर झाला, नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड टॉपिक होता रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि इट्स कोएफिशिएंट. यासाठी बघा, एक स्टँडर्ड इक्वेशन घेतलं आपण, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ते ए बी सी हे असतात कोएफिशिएंट्स. ठीक आहे. कोएफिशिएंट्स आहे ए बी सी आणि अल्फा आणि बीटाला आपण घेतो रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यामधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे, कोएफिशिएंट आणि रूट. ठीक आहे. तर फर्स्ट रिलेशन आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. सेकंड आहे अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. हे दोन रिलेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो सेकंड टॉपिक क्लिअर झालेला आहे, रिलेशन बिटवीन कोएफिशिएंट अँड रूट. थर्ड टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन रूट. एखाद्या इक्वेशनचे रूट दिलेले असतील तर इक्वेशनचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपल्याला बघायचे. सपोज अल्फा आणि बीटा जर आपण रूट घेतले तर इक्वेशन कसं फॉर्म होईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द व्हेरिएबल एक्स. या ठिकाणी तुम्ही वाय सुद्धा वापरू शकतात. ठीक आहे. तर आपल्याला आता पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 बघूयात आता. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, सम ऑफ द रूट इज डबल देअर प्रोडक्ट. सम डबल आहे प्रोडक्टच्या. म्हणजे अल्फा आणि बीटा जर आपण रूट्स घेतले तर अल्फा प्लस बीटा इज डबल दॅन अल्फा इंटू बीटा. ही एक कंडिशन दिलेली आहे. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. तो सुरुवातीला आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस बी अपॉन ए असतो आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे सी अपॉन ए असतो. तर त्यासाठी आपल्याला ए बी आणि सी चे व्हॅल्यू काढाव्या लागणार आहेत. तर सुरुवातीला मी ए बी सी फाइंड आउट करणार आहे. इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे. कसं लिहायचे बघा, द गिवन इक्वेशन, given quadratic equation is first term x square minus 4kx. x square ची टर्म, x ची टर्म शेवटी कॉन्स्टंट असतो त्याला ब्रॅकेट मध्ये लिहितो, k प्लस 3 इज इक्वल टू 0. तुम्ही ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल. याला आपण म्हणू इक्वेशन फर्स्ट. आता याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करणार आहे. बाय कंपेअरिंग equation first with ax square
plus bx plus c is equal to 0. So we get a is equal to a म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट येते 1. b इक्वल टू बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, तर एक्सचा कोइफिशियंट बघा एक्स सोडून बाकी सर्व तुम्ही लिहून घ्या -4k. सी म्हणजे कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर आणि एक्सचे टर्म सोडल्या तर उरला पूर्ण पार्ट असेल कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट पार्ट आहे k+3. इथे ए बी सीचे व्हॅल्यू व्यवस्थित बघा. परत एकदा सांगतो, ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 1, ठीक आहे. एक्सचा कोइफिशियंट आहे बी, एक्सचा कोइफिशियंट आहे -4k. सी म्हणजे कॉन्स्टंट, उरलेली टर्म कॉन्स्टंट आहे k+3 म्हणजे कॉन्स्टंट, ठीक आहे. आता आपण कंडिशनचा यूज करणार आहे, पण त्याआधी आपण काय करू, अल्फा आणि बीटाला कन्सिडर करून घेऊ, ठीक आहे. सो कन्सिडर अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा काय, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर कंडिशन यूज करणार आहे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन काय बघा, सम ऑफ द रूटची सम अल्फा प्लस बीटा, अल्फा आणि बीटा रूट आहे, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज साठी आपण वापरतो इक्वल टू, इज डबल म्हणजे 2 मल्टिप्लाय. कोणत्याही संख्येचा डबल करायचं असेल तर आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो. इज डबल देअर प्रोडक्ट, देअर म्हणजे रूटचा प्रोडक्ट. परत एकदा समजून घ्या, सम ऑफ द रूट इज डबल दॅन प्रोडक्ट, ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करणार आहे, लक्षात घ्या. अल्फा प्लस बीटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती रे, -b/a आणि अल्फा इंटू बीटाचा c/a, ठीक आहे. आता बघा मायनस बी ची व्हॅल्यू पुट करू आपण, -4k अपॉन ए ची व्हॅल्यू 1, 2 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू काय बघा k+3. 2 टर्म आहे बेटा, त्यामुळे ब्रॅकेट टाकणं आवश्यक आहे. अपॉन ए म्हणजे 1. थोडं सिम्प्लिफाय करू, मायनस मायनस होईल प्लस, म्हणजेच 4k अपॉन 1 इज इक्वल 2 इंटू के 2k, 2 इंटू 3 6. दोघी ठिकाणी 1 ने डिवाइड केला आहे, सो 1 1 कॅन्सल. सो 4k इज इक्वल टू 2k प्लस 6. सो पॉझिटिव्ह 2k होईल, निगेटिव्ह 2k, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. सो 4 मायनस 2k इज इक्वल टू 6, म्हणजेच k इक्वल टू 6 अपॉन 2. सो k ची व्हॅल्यू या ठिकाणी 3. तर अशा पद्धतीने तुम्ही आरामात k काढू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या स्टेप आपण यूज केलेला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी देअर फोरचं साईन तुम्हाला द्यायचं आहे. पूर्ण सॉल्व झाल्यानंतर तुम्ही देअर फोरचं साईन पटापट या ठिकाणी देऊ शकता. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, याला IMP प्रॉब्लेम तुम्ही म्हणू शकतात, कारण या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन दिलेलं आहे आणि त्याला यूज करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 पाहूयात आता. अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ y² मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हा प्रश्न आहे, महत्त्वाचा आणि थोडा कठीण आहे. या ठिकाणी तुम्हाला 8वीचे आणि 9वीचे काही फॉर्म्युले यूज होणार आहे, ते तुम्हाला यूज करायचे. लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण काय करू, याचे जे रूट आहे ते अल्फा आणि बीटा कन्सिडर करणार आहे. ऑलरेडी दिलेले आहेत, कन्सिडर करायची काही गरज नाही आहे. तर बघा इक्वेशन लिहून घेऊ पहिले. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. इक्वेशन आहे फर्स्ट. आता याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करू आणि ABC फाइंड आउट करू, कारण ज्या ठिकाणी रूट्सचा विषय येतो त्या ठिकाणी कोएफिशिएंट येणारच आहे, ठीक आहे. सो बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ y² plus by plus c is equal to 0. So we get
स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे, तर ए काय भेटणार आहे बघा, ए इज इक्वल टू वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे 1, बी वायचा कोइफिशियंट आहे -2, सी कॉन्स्टंट -7. तर आपण अल्फा आणि बीटाचा यूज करणार आहे. वी नो दॅट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन ए. सो मायनस बीची व्हॅल्यू आहे -2, एची व्हॅल्यू 1. सो मायनस मायनस +2 डिवाइडला 1 आहे म्हणजे सेम इक्वेशन. याला सेकंड म्हणूयात, अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. सो सी आहे -7, ए 1, दॅट इज -7. इक्वेशन थर्ड म्हणूयात. आता मी फर्स्ट सॉल्व करणार आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ते कसं सॉल्व करायचे, फॉर्म्युले कसे घ्यायचे बघा, या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्टसाठी वी नो दॅट आपल्याला 8वीला एक फॉर्म्युला शिकवला आहे रे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर शिकवला होता. त्याला यूज करणार आहे मी. फक्त ए आणि बीच्या ऐवजी अल्फा आणि बीटाचा वापर करणार आहे. ठीक आहे, सो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा फॉर्म्युला पार्ट होता, मी बोलताना ए आणि बीच्या फॉर्ममध्ये बोललेलं आहे, पण लिहिताना अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, अल्फा प्लस बीटा 2. सो 2 स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर आपल्याला माहिती नाही आहे, 2 इंटू अल्फा इंटू बीटा त्याची व्हॅल्यू आहे -7 प्लस बीटा स्क्वेअर. या व्हॅल्यू कुठून टाकलाय आपण, फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सो 2 स्क्वेअर आहे 4, अल्फा स्क्वेअर 2 इंटू -7 -14 प्लस बीटा स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आलेला आहे, फक्त -14 इकडे येताना होणार आहे +14. सो 4 प्लस 14 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, दॅट इज 18 इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. फर्स्ट आन्सर आलेला आहे, 8वीचा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, सेकंडसाठी पण आपल्याला तोच व्यवस्थित फॉर्म्युला बघायचा आहे, फक्त क्यूबच्या फॉर्ममध्ये. काय बघा सेकंडसाठी, लक्षात घ्या, वी नो दॅट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब यूज करणार आहे. ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. 8वीला शिकलेत तुम्ही, एक्सपान्शन फॉर्म्युलाचं नाव होतं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तर आता मी काय करणार आहे, सुरुवातीला ज्या व्हॅल्यू माहिती आहे त्या पुट करून येतो. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2, सो 2 क्यूब, अल्फा क्यूब माहिती नाही आहे, 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर, दोघी व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, आणि बीटा क्यूब. सो 2चं क्यूब 8, अल्फा क्यूब आणि बीटा क्यूबला मी जवळ लिहून घेतोय प्लस बीटा क्यूब. आणि या ठिकाणी बघा या दोन टर्ममध्ये काय कॉमन आहे, 3 कॉमन आहे, अल्फा आणि बीटा कॉमन आहे. ठीक आहे, रिमाइंडर बघ, 3 तर कॉमन निघालेला आहे, बीटा कॉमन आहे, अल्फा कॉमन आहे, एक अल्फा उरेल, प्लस 3 कॉमन निघालेला आहे, अल्फा कॉमन आहे, बीटा कॉमन आहे, एक बीटा उरणार आहे. आता व्हॅल्यू पुट करू, 8 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा, ह्याची व्हॅल्यू आहे -7 अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू 2. लक्षात घ्या, आता एक स्टेप शॉर्टकट करणार आहे मी. 8 इज इक्वल टू 3 दुने 6, 6 7 42, सो -42 आहे, इकडे येताना होईल +42 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सो फायनल आन्सर आहे 8 प्लस 42 50 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा. हा फॉर्म्युला आहे ना, थोडा सिम्प्लिफाय कसं करायचं याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. हा खूप सोपा आहे, याच्यात आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलं आहे, पण हे जे कॉमन काढण्याची प्रोसेस आहे ही तुम्हाला व्यवस्थित करायची.
चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. द रूट्स ऑफ ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. रूट कसे आहेत? रिअल अँड इक्वल. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. फाइंड के फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व करू. लक्षात घ्या आता. द गिवन quadratic equation is 3y square plus ky plus 12 is equal to 0. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करणार आहे आपण. बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ay square plus by plus c is equal to 0. So we get a is equal to a म्हणजे y स्क्वेअरचा कोएफिशियंट किती बघा. y स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 3. b इक्वल टू b म्हणजे y चा कोएफिशियंट तो या ठिकाणी k. c इक्वल टू 12. c म्हणजे कॉन्स्टंट. तर आपल्याला कंडिशनचा वापर करायचा. रूट कसे? रिअल अँड इक्वल. तर रूट रिअल आणि इक्वल केव्हा असतील? ज्या वेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा. डिस्क्रिमिनंट जर 0 असेल तर रूट्स कसे असतील? रिअल अँड इक्वल. तर आपण इथे लिहिणार आहे सिन्स रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. तर डेल्टाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बी स्क्वेअर मायनस 4ac आणि पुढे इक्वल टू 0. हा कंटिन्यू आहे. व्हॅल्यू पुट करू. बी ची व्हॅल्यू आहे के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 3 आणि सी ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू 0. सो के स्क्वेअर मायनस 4 3 12 इंटू 12 दॅट इज 144 is equal to 0. So k square is equal to 144. आता स्क्वेअर म्हणजे हे दोन तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर दोघी साईडला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल कारण आपल्याला के काढायचं आहे आणि आता के स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे. सो इथे लिहिणार आहे मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. सो वी गेट के इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यामुळे 2 हा रिमूव्ह होऊन जाईल तर या ठिकाणी फक्त शिल्लक राहील के इक्वल टू 144 कोणाचा स्क्वेअर आहे तर तो 12चा स्क्वेअर आहे. पण इथे डिग्री 2 आहे त्याच्यामुळे 2 सोल्युशन येतील म्हणून आपण लावणार आहे प्लस मायनस. व्यवस्थित हा कन्सेप्ट लक्षात घ्या बेटा. या इक्वेशनची डिग्री 2 आहे म्हणून 2 सोल्युशन येणार आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेताना प्लस आणि मायनस लावतो. जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की फक्त असं सांगा अंडर रूट ऑफ 144 काय असेल त्याचा आन्सर येईल फक्त 12 पॉझिटिव्ह 12. निगेटिव्ह 12 या ठिकाणी येणार नाही. प्लस आणि मायनस का लागतो तर इक्वेशनची डिग्री 2 आहे म्हणून प्लस मायनस लागतो. ठीक आहे. तर याचं फायनल आन्सर आहे प्लस मायनस 12. फर्स्ट व्यवस्थित बघा. याचे स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण प्रोसेस एकदा बघत चला त्यानंतरच पुढचा प्रश्न बघायचा. चला मित्रांनो आता सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला प्रोसेस सेम आहे. आपण एकला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे. सेकंड द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज kx x minus 2 plus 6 is equal to 0. बघा kx मल्टिप्लाय बाय x so I will kx square minus kx into 2kx plus 6 equal to 0. हे आपलं इक्वेशन फर्स्ट. आता ए बी सी चे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करणार आहे. ठीक आहे. बाय कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट with ax square plus bx plus c is equal to 0. So we get a ची व्हॅल्यू काय भेटते बघा. a म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशियंट तर x स्क्वेअर चा कोएफिशियंट आहे k. b x चा कोएफिशियंट -2k
आणि सी म्हणजे कॉन्स्टंट तो आहे 6. ठीक आहे. आता आपल्याला कंडिशन दिली आहे रूट कशी आहे रिअल आणि इक्वल. तर रूट रिअल आणि इक्वल केव्हा असतात जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू 0 असतो तेव्हा. तर इथे लिहू सिन्स रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and equal, therefore delta is equal to 0. तर तुम्ही नाव दिलं तरी चालेल, डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0. सो डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो रे, बी स्क्वेअर मायनस 4ac पुढे इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करू. बीची व्हॅल्यू काय बघा -2k, बीची व्हॅल्यू -2k आणि बी स्क्वेअर आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर होईल. -4 इंटू ए ची व्हॅल्यू k इंटू सी आहे 6 इज इक्वल टू 0. सो -2चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर आहे k स्क्वेअर. 4 6 24 k इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व कसं करायचं बघा. दोघी ठिकाणी आपण 4 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. दोघी साईडला बघा 4 24 0. तर काय करणार आहे आपण 4 ने डिवाइड करणार आहे. डिवाइड अबाउ इक्वेशन बाय 4. सो के स्क्वेअर मायनस 4 ने डिवाइड केल्यावर 4 कॅन्सल होऊन जाईल. 24/4 दॅट इज 6k आणि इथे असेल 0. आता बघा लेफ्ट साईडला या दोघी टर्ममध्ये काय कॉमन आहे. सो के कॉमन आहे. इन द ब्रॅकेट k -6 हा तुमचा रिमाइंडर राहणार आहे. व्यवस्थित बघा के स्क्वेअर मधून के कॉमन काढला तर के उरेल. 6k मधून के कॉमन आहे 6 होणार आहे. आता के आणि हा ब्रॅकेट दोघींची मल्टिप्लिकेशन 0 आहे, प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ के ची व्हॅल्यू 0 असेल किंवा के -6 ची व्हॅल्यू 0 असेल. आपण बघितलेलं आहे पहिले फॅक्टरायझेशन प्रोसेसमध्ये दोन ब्रॅकेटची व्हॅल्यू जर 0 असेल, दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट जर 0 असेल तर फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असते किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल. तसं इथे दोन टर्म आहे. फर्स्ट टर्म आहे के, सेकंड आहे के -6. तर फर्स्ट टर्मची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंड टर्मची व्हॅल्यू 0 असेल. सो के इक्वल टू 0 और के इक्वल टू 6. केच्या दोन व्हॅल्यू आहेत. पण तुम्ही एक ऑब्झर्व करा, केची व्हॅल्यू जर मी 0 या ठिकाणी पुट केली तर काय होईल रे, 0 मल्टिप्लाय बाय ही टर्म पूर्ण टर्म 0 होऊन जाणार आहे. मग काय उरेल 6 इक्वल टू 0. तर 6 इक्वल टू 0 हे बरोबर आहे का, चुकीचं आहे. 6 इक्वल टू 0 राहू शकत नाही. त्यामुळे के इक्वल टू 0 आपण यात घेऊ शकत नाही. इनव्हॅलिड उत्तर आलेलं आहे ते. इथे लिहू बट के इज नॉट इक्वल टू 0. इथे कारण बिकॉज फॉर के इक्वल टू 0 given equation is not quadratic equation. quadratic ते राहणार नाही. ठीक आहे. सो के ची व्हॅल्यू येणार इथे 6. व्यवस्थित बघा, हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. उद्या मी ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.5 जो आपण आता बघितलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याला तुम्ही 2 ते 3 वेळेस रिव्हाइज करा. त्यामधील प्रॉब्लेम थोडे कठीण आहेत. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन भेटत असतील. ठीक आहे. बाय. स्टे होम, स्टे सेफ.